मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. प्रिय महोदय, भारतीय आयुर्विम्याची शताब्दी साजरी करण्यासाठी आयुर्विमा महामंडळाने शताब्दी विमा या नावाने एक अभिनव विमा योजना जनतेस सादर केल्याचे आपणास कळविण्यास आम्हास आनंद होत आहे. ज्यांचे उत्पन्न निश्चित नसते अशा लोकांची गरज भागविण्याकरिता ही योजना तयार करण्यात आली, तरी शहरी भागातील लोकांनाही ते आवश्यक त्या अटी पूर्ण करीत असतील तर तिचा लाभ घेता येईल. या विम्याची रक्कम विम्याची मुदत संपताच किंवा विमेदाराचा दुर्दैवाने त्या अगोदर मृत्यू झाल्यास मृत्यूनंतर लगेच देण्यात येईल. तसेच विमेदाराने किमान 2 वर्षे विम्याचे हप्ते भरल्यानंतर जर त्याचा हप्ता चुकला तर त्याला विम्याचे संरक्षण 1 वर्षभर चालूच राहील. या सोयीचा फायदा पहिली 2 वर्षे हप्ते भरल्यानंतरच्या 3 वर्षाच्या प्रत्येक कालखंडात एकदा घेता येईल. अशा वेळी थकलेल्या हप्त्याच्या रकमेचा भरणा केलाच पाहिजे असे नाही, परंतु असा भरणा न केल्यास विम्याच्या एकूण रकमेत तितक्या प्रमाणात कपात करण्यात येईल व ही कपात करताना थकलेल्या हप्त्याच्या रकमेवरील व्याज कापून घेतले जाईल. अशा तऱ्हेने हप्ते चुकल्यामुळे विम्याच्या एकूण रकमेत कपात झाली तरी विमेदाराला जो बोनस मिळावयाचा असतो तो विम्याच्या मूळ रकमेवर मिळेल. इतकेच नाही तर ज्या मुदतीत विम्याचे हप्ते चुकले असतील त्या मुदतीचाही बोनस त्याला मिळेल. विम्याच्या या योजनेखाली कमीत कमी रुपये 1000 आहे. रुपये 1000च्या पटीत जास्तीत जास्त रुपये 5000 इतक्या रकमेचा विमा उतरवता येईल. त्याचबरोबर या योजनेखाली कोणत्याही एका व्यक्तीला एकूण रुपये 5000 पेक्षा अधिक रकमेचा विमा उतरवता येणार नाही. या योजनेखाली विम्याची रक्कम वार्षिक हप्त्याने भरावी लागेल. त्याचबरोबर विम्याची मुदत फक्त 15 ते 20 किंवा 25 वर्षाची राहील. विमा उतरविताना विमेदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 55 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. तसेच विम्याची मुदत संपण्याच्या वेळी ते 70 वर्षापेक्षा अधिक असता कामा नये. विम्याच्या हप्त्याच्या दरांच्या तक्त्यामध्ये जे दर दिले आहेत ते विमेदाराच्या वयानुसार निश्चित करण्यात आले आहेत, परंतु विमा उतरविण्याच्या वेळी विमापत्रात विमेदाराचे नमूद केलेले वय चुकीचे असल्याने पुढे आढळून आले तर हप्त्याची रक्कम या वयानुसार पुन्हा निश्चित करण्यात येईल व नवीन दरानुसार विमेदाराकडून वसूल केली जाईल. या योजनेखाली विमा उतरविण्याकरिता उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. किमान 2 वर्षाचे हप्ते भरल्यानंतर जर विमेदाराला पुढचे हप्ते मुळीच भरता आले नाहीत तर विम्याची रक्कम विम्याच्या प्रमाणात विमेदाराला मुदत संपताच मिळेल. परंतु विमेदाराने विम्याचे हप्ते वेळोवेळी म्हणजेच ठरलेल्या वेळेत भरलेले असावेत, असा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा नियम आहे.